या सगळ्यात मराठवाड्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. बघा, एक त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी होते, प्रांताधिकारी होते. याच्यामध्ये जो काही अर्ज नामंजूर होतात किंवा किती अर्ज आले, किती अर्जाची छाननी झाली, किती अर्ज आपण अजून प्रलंबित आहेत, आकडेवारी अशी दिसते की मला वाटतं शिंदे समितीच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीनंतर जी कार्यवाही झालेली होती, या नोंदी ज्या समोर आल्या होत्या, त्यामध्ये बहुतांशी आता कार्यवाही पूर्ण झालेली आहे, बऱ्यापैकी कार्यवाही झालेली आहे. आता मुळातच ज्या काही नोंदी समोर आहेत त्याचा जर विचार केला तर 0.3% फक्त काही टक्केवारी जर विचार केला तर नोंदी नाकारलेल्या आहेत. नाही तर बहुतांशी मला वाटतं लोकांच्या नोंदी दिलेल्या आहेत. आणि माझं आपल्या माध्यमातून अजूनही आव्हान आहे की ज्यांना असं वाटतं की आपल्याकडे नोंदी असताना, पुरावे असताना, जे काही SOP आपण तयार केलेले आहे ते असतानाही आम्हाला नोंदी मिळत नाही, त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये तात्काळ जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावे. म्हणजे जिल्हाधिकारी सरावून तात्काळ मी त्याची कारवाई करू. बऱ्याच वेळा ऐक्यू माहितीवर किंवा मला वाटतं याला मिळत नाही मग मला कसं मिळणार, अशा काही गैरसमजुतीत लोक आहेत. पण ज्यांना असं वाटतं की आमच्या नोंदी आहेत आणि जे पुरावे आहेत, वंशावळी समितीने आमची वंशावळी समितीला आता मुदतवाढ दिली. आता परवा दिवशी तो GR काढला. त्यांनी एकदा मान्य केल्यानंतर आम्ही दाखले द्यायच्या सूचना दिल्याच आहेत. पण ज्या आक्षेप आणि मागण्यांसाठी जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत त्या अनुषंगानं उद्या बैठक घेण्याची शक्यता दिसते एकूणच. त्या अनुषंगाने तुम्ही काय तयारी केलेली आहे? नाही, आमची शासनाच्या बाजूने आम्ही भेटून त्यांनाच विनंती केली की ज्या गोष्टीची पूर्तता करणं आवश्यक आहे आपण केलेली आहे. या 2-4 दाखल्याच्या संदर्भात त्यांचा आक्षेप होता. त्याच्या आम्ही जात पडताळणी समितीच्या सदस्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण याचा तेव्हा तरी पुनर्विचार करा. आता काही मंडळी उच्च न्यायालयात अपिलात गेलेली आहे, तर ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं अवघड आहे. परंतु मला वाटतं जो 58 लाख नोंदीचा मुद्दा जो आहे त्यांचा, जो न्यायमूर्ती समितीच्या स्थापनेनंतर शोधलेले आहेत, आम्ही त्यांना आजही आमची तयारी आहे की 58 लाख नोंदीमध्ये जे लोक अर्ज करतील आम्ही त्यांना दाखले द्यायला तयार आहोत. उद्या काही बैठक म्हणजे मीटिंग घेणार आहेत का, भेटणार आहेत जरांगे पाटील? नाही, उद्याशी बैठक नाही. उद्या आता रक्षाबंधन असल्यामुळे सगळे जर बिजी असणार आहेत, तर उद्या काही बैठक होण्याची शक्यता मला वाटत नाही. कारण परवा त्यांचं उपोषण असणार आहे ना. नाही, आता आमची त्यांना विनंतीच आहे. आणि परवा मी भेटलो सगळे, मी होतो, आमचे उदय सामंत साहेब होते, शंभूराजे होते, प्रसाद लाड होते. आता याच्यात उपोषण त्यांनी करूनहीच आमचा सरकारचा आग्रह आहे, त्यांना विनंती आहे. कारण ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत बहुतांशी आता पूर्ण केलेल्या आहेत. उलट किंमत काही 2 गोष्टी आम्ही जास्तच ज्या काही प्रलंबित होत्या आपण निकाली काढलेल्या आहेत. त्या जरांगेंनी पण काही लोकांना बोलवलं आहे की ज्यांना सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्यांना अडचणी येत आहेत त्यांच्याशी ते संवाद साधणार आहे. म्हणून माझी त्यांना एवढीच विनंती आहे की जे त्यांना मंडळी भेटणार आहेत की ज्यांचे कागदपत्र असूनही त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणून त्यांनी तात्काळ त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे. तात्काळ आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की तुमच्या स्तरावर ते अर्ज घ्या, जात पडताळणी समितीकडे पाठवून द्या. कारण त्या प्रांताकडून यावं लागतं अर्ज ते, आणि प्रांताने जर अर्ज रिजेक्ट केले असतील तर प्रांताकडे अर्ज प्रलंबित आहे किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज प्रलंबित आहेत. सगळी माहिती आहे उपलब्ध आहे. आमच्याकडे माहिती आलेली आहे. पण आता बहुतांशी काही लोकांनी त्यांचे जरांगे पाटलांनी काही तक्रार केल्या असतील तर आम्ही निश्चित दखल घेऊ आपण त्याची. तुम्ही काय प्रयत्न करता त्यांनी उपोषणाला बसू नये यासाठी? नाही, त्यांना विनंती केली आपण. आता त्याच्यानंतर मला वाटतं त्यांचं परत त्यांच्या अजून काही चर्चा झालेली नाही आहे. परत मागणी आली तर विचार करू त्यांचं काय, आणखी काही वेगळी काय त्यांची भूमिका आहे, आणखी त्यांची काय वेगळी मागणी सरकारकडे मागणी असेल त्या संदर्भात वेगळा विचार करू. उपोषणाला बसण्याच्या अगोदर काही तुम्ही भेट घेणार सरकारचं शिष्टमंडळ म्हणून अजून कोणी त्यांची भेट? अजून काही तसं ठरलेलं नाही आहे. अजून तो विचार केलेला नाही आपण तसं. हाकेंनी पण आपल्यावरती आरोप केला आहे की आपणही ओबीसीचं कुणबीचं प्रमाण असे माझं म्हणणं का हाकेंनी काही आरोप केला आपण त्याला उत्तर द्यायला थोडं बांधलं. त्याला असं हाकेनं वाटत असेल मी काही चुकीचं केलं असेल तर त्यांनी कोर्टात जावं ना, न्यायालयात मध्ये दाद मागावी. ज्यांना न्यायालयामध्ये काही किंमत नाही अशी लोक अशी माध्यमांचा उपयोग करून आरोप करतात, त्यांच्या मी फार मदत देत नाही अशा गोष्टीला. वडेट्टीवारांचं असं म्हणणं आहे की सुप्रिया सुळेंनी देखील प्रमाणपत्र काढलंय आणि मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी जवळपास 90% नेत्यांनी प्रमाणपत्र काढलंय. असं आहे की विदर्भामध्ये सगळ्या लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलीत ना,
मग सगळ्या मराठ्यांनी कमी प्रमाणपत्र जे विदर्भात घेतले मग ते रद्द करायचे का? मला वाटतं हा विचार विजय वडेट्टीवारांनी सुद्धा केला पाहिजे ना, की तुमच्या विदर्भातल्याच लोकांना आता प्रमाणपत्र मग रद्द करायची मागणी तुम्ही करता का? आणि सुप्रिया सुळेबद्दल तुम्ही बोलताय, अरे तुम्ही 2.5 वर्ष मांडील मांडलं बसलं तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्हाला फार बरं वाटलं. आता सत्ता मिळत नाही, सत्ता येण्याची शक्यता दुरान्वयी नाही आहे. किंवा मग आता आज सुप्रिया सुळे त्या ताईंबरोबर तुम्हाला आज शंका घेण्याची का वेळ आलेली आहे? मला वाटतं हे आता या जात प्रमाणपत्र किंवा या सगळ्या विषयामध्ये जे विनाकारण जातीवाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे काँग्रेसचा किंवा या अशा लोकांचा, मला वाटतं त्यांनी हे अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. याच्यात काही मजा नाही आहे. शेवटी जातीय सलोखा ठेवणं ही राज्यामध्ये ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ओके थँक्यू. थँक्यू.